नमस्कार, मी पौर्णिमा द सामन्स फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत फिश तंदुरी टिक्का। आता तंदुरी म्हटलं की अगदी त्याचा फ्लेवर जो आहे तो व्यवस्थित असा स्मोकी हा आलाच पाहिजे, पण आज आपण कुठल्याही प्रकारचा अवण किंवा तंदूर न वापरता अगदी गॅसच्या फ्लेमवरती हा जो मस्त असा स्मोकी फ्लेवर आहे तो कसा येणार तो बघणार आहोत। व अगदी जसं हॉटेलमध्ये माशांना किंवा कुठल्याही प्रकारच्या तंदूरला मॅरिनेशन कसं करतात ते देखील या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। व त्याचबरोबर तंदुरीसोबत खाण्यासाठी मस्त अशी हॉटेलमध्ये जशी ग्रीन चटपटीत अशी चटणी मिळते ती कशी करायची ते देखील त्याची सिक्रेट रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे तंदुरी बासा टिक्काचं मॅरिनेशन कसं करायचं आहे ते बघणार आहोत व त्यासाठी आपल्याला इथे साहित्य काय काय लागणार आहे ते देखील आपण इथे बघून घेऊया। तर इथे मी 500 ग्राम एवढा बासा मासा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे व टिक्क्याच्या शेपमध्ये स्क्वेअर आकारामध्ये ह्याला कट करून घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व ह्याची स्किन देखील जी आहे ती रिमूव्ह केलेली आहे। त्यानंतर इथे थोडासा बारीक चिरलेला पुदिना व थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। त्यानंतर इथे अर्धा लिंबाचा रस लागणार आहे। 2 टेबलस्पून इथे भाजलेलं बेसन घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। 1 टेबलस्पून आपल्याला इथे तेल लागणार आहे। त्यानंतर अर्धा कप इथे फ्रेश असं दही घेतले, हंकट घ्यायचं आहे, यातलं पाणी रिमूव्ह करून मगच हे दही घ्यायचं आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा काळी मिरी पावडर व अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। अर्धा चमचा इथे गरम मसाला घ्यायचा आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून इथे तंदुरी मसाला घेतलेला आहे। तंदुरी मसाला बनवण्यासाठीचं साहित्य जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। त्यानंतर 1.5 चमचा इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून इथे आलं व लसूणची पेस्ट घेतली, यामध्ये हवं तर 1 मिरची देखील घालू शकता। 1 टेबलस्पून इथे धण्याची पावडर घेतलेली आहे। तर सर्वप्रथम आपण इथे याला मॅरिनेशन करून घेऊया। तर त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। इथे बेसन जे आहे ते आपण भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे छान असा खमंगपणा येतो व बेसन आपण यासाठी वापरलेलं आहे माशाला छान असं त्याचं कोटिंग येतं व मस्त असा मासा देखील जो आहे तो टेस्टला छान लागतो। रेस्टॉरंटमध्ये देखील तंदुरीचं मॅरिनेशन बनवण्यासाठी बेसनचाच वापर केला जातो, त्यामुळे इथे आपण बेसनचा जो आहे तो वापर केलेला आहे। त्यानंतर इथे यामध्ये आपल्याला दही व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण जे आहे ते छान असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दह्यातील पूर्ण अशा गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत। आणि इथे एक टिप लक्षात घ्या, दही जे आहे ते एकदम फ्रेश असं वापरायचं आहे, अजिबात आंबट दही नको आहे। व्यवस्थित असं यातलं पाणी जे आहे ते सेपरेट करून घ्यायचं आहे, हंकट तयार करून घ्यायचं आहे व त्यानंतरच ह्याला आपल्याला मॅरिनेशनसाठी वापरायचं आहे। तुम्ही जर पातळ किंवा जुनं दही वापरलं तर त्याला आपण जेव्हा फिश बनवू तेव्हा फिशला थोडासा असा आंबटसर वास येऊ शकतो, त्यामुळे शक्यतो एकदम फ्रेश व छान असं हंकडच इथे वापरा, जेणेकरून आपल्या फिशला देखील छान असा मस्त अरोमा येईल व आपलं फिश देखील एकदम पातळ मॅरिनेशनमध्ये तयार होणार नाही। तर हे बघा अशा प्रकारे एकदम छान असं घट्ट ह्याचं मॅरिनेशन जे आहे ते आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मासा जो आहे तो घालून घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्धा एवढं लिंबाचा रस जो आहे तो आपल्याला घालायचा आहे। आता इथे अर्धाच लिंबाचा रस घालायचा आहे, त्यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर आपलं मॅरिनेशन जे आहे ते पातळ होऊ शकतं। त्यामुळे यामध्ये बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबीर जी आहे ती घालून घ्यायची आहे व ह्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मसाला जो आहे तो छान असा माशांना लावून घ्यायचा आहे।
आता इथे आपण तंदुरी फ्लेवर येण्यासाठी याला स्मोक देणार आहोत. तर इथे मी एक कोळसा जो आहे तो गरम करून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर कोळसा नसेल तर तुम्ही एखादं घरामध्ये छोटासा लाकडाचा तुकडा असेल तर त्याला छान असं गरम करून घ्या व अशा प्रकारे त्याचा कोळसा तयार करून घेऊ शकता. व अगदीच नसेल तर ही प्रोसेस तुम्ही नाही केली तरी पण चालणार आहे. तर इथे व्यवस्थित मस्त असा कोळसा गरम करून घेतला, त्यावरती तूप ठेवलेलं आहे. आता ह्याला अर्ध्या तासासाठी आपण असंच मॅरिनेशन होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत इथे मस्त अशी चटपटीत ग्रीन चटणी हॉटेलसारखी कशी करायची ते बघूया. त्यासाठी इथे 1 कप एवढा पुदिना घेतलेला आहे, अर्धा कप इथे फ्रेश कोथिंबीर घेतली आहे, अर्धा कांदा घेतलेला आहे व 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडीशी इथे साखर घेतली आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे काळं मीठ घेतलेलं आहे, अर्धा कप इथे फ्रेश हंकड घेतलेला आहे. त्यानंतर इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे व 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार इथे मीठ घ्यायचं आहे. तर आता इथे चटणी जी आहे ती आपण बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिना व सर्व आपण जे साहित्य घेतलेलं होतं ते सर्व घालून घेऊया. आता इथे आपण यामध्ये दह्याचा वापर केला आहे, त्यामुळे मस्त असा अगदी हॉटेलमध्ये जशी चटणी मिळते त्याचप्रमाणे ह्याला कलर एकदम लाईट ग्रीन असा येणार आहे. त्यामुळे इथे दही अजिबात स्किप करू नका. दही व कांदा हे हॉटेलमध्ये जशी चटणी मिळते त्याचं हे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. आता ही चटणी जी मिक्सरमधून बारीक करून घेऊया. चटणी मिक्सरमधून छान अशी बारीक करून घेतलेली आहे व तुम्ही इथे बघू शकता मस्त सुंदर असा अगदी हॉटेलमध्ये जसा चटणीचा एकदम लाईट ग्रीन असा कलर येतो तसाच इथे कलर आलेला आहे. तर आता इथे हे बघा, आपल्याला इथे तंदुरी बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला इथे बांबूच्या स्टिक्स लागणार आहेत. तर इथे मी अशा प्रकारे बांबूच्या स्टिक घेतल्यात, त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा ह्याला गॅसवरती भाजू तेव्हा ते म्हणजे जळणार नाही यासाठी. तर हे बघा, इथे अशा प्रकारे गॅसचं आपण इथे जुगाड तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण जे स्टँड आहे ते उलटं करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून गॅसचा फ्लेम जो आहे तो एकदम जास्त असा आपण जेव्हा मासा भाजू तेव्हा त्याला लागणार नाही. व्यवस्थित छान असा मंद गॅस लागेल व व्यवस्थित छान असा मासा देखील आपल्या भाजला जाईल. अशा प्रकारे एक जाळी घ्यायची आहे व त्याला तेल किंवा बटर जे आहे ते लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून मासा जो आहे तो त्याला चिकटणार नाही यासाठी. तर व्यवस्थित दोन्ही बाजूने इथे आपल्याला बटर जे आहे ते लावून घ्यायचं आहे. आणि इथे मस्त असं आपलं मॅरिनेशन देखील अर्धा तास तयार झालेलं आहे. छान असा मस्त स्मोकी फ्लेवर आलेला आहे. आता हे जे चारकोल आहे तो इझिली ऑनलाईन अवेलेबल असतो, पण तुम्हाला जर नाही मिळाला तर ही प्रोसेस तुम्ही नाही केली तरी चालेल, कारण आपण इथे गॅसवरती आपण टिक्का जो आहे तो भाजून घेणारच आहोत, त्यामुळे ह्याला मस्त असा स्मोकी फ्लेवर येणारच आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल झाला चारकोल तर तुम्ही ह्याला छान असा फ्लेवर देऊ शकता. जर नाही अवेलेबल झालं तर नाही दिला तरी पण चालेल. तर अशा प्रकारे इथे मी 2 स्टिक वापरत आहे, म्हणजे जेणेकरून ह्याचं बॅलन्स जे आहे ते व्यवस्थित असं होईल. आता ही देखील स्टिक तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही वापरली तरी चालेल. डिरेक्टली तुम्ही ह्याला जाळीवरती ठेवून एक एक करून जरी भाजलं तरी पण चालणार आहे. जर अवेलेबल असेल तर अशा प्रकारे बांबू स्टिक किंवा स्टीलची देखील स्टिक्स येतात, ती जरी वापरली तुम्ही तरी पण चालेल. आता ह्याला छान वरून असं बटर किंवा तेल लावायचं आहे, शक्यतो बटरच लावा, म्हणजे जेणेकरून ह्याला छान असा फ्लेवर येईल. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. याच्यावरती थोडेसे असे काळसर डाग पडेपर्यंत ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. एक साधारण 3 ते 4 मिनटंच ह्याला भाजून घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त भाजू नका, नाहीतर फिश जो आहे तो एकदम असा सॉफ्ट होईल व तुटायला लागेल. त्यामुळे शक्यतो 3 ते 4 मिनटंच ह्याला छान असं दोन्ही साईडने भाजून घ्या व अशा प्रकारे मागे पुढे जाळी करत भाजून घेतला तरी चालेल. अशाच प्रकारे इथे बाकी सर्व टिक्का तयार करून घेऊया. आणि इथे आपला मस्त असा तंदुरी बासा टिक्का जो आहे तो रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीमध्ये हॉटेलसारखा तंदुरी फिश घरी कसा करायचा तो आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं व त्याचबरोबर अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच त्याच प्रकारची चटपटीत अशी ग्रीन चटणीची सिक्रेट रेसिपी देखील बघितलेली आहे. आता लवकरच श्रावण महिना सुरू होतोय, त्याआधी तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा व कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.